3 दिवस होऊन गेलेले आहेत। राज्यभरातल्या डॉक्टरांनी, निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलंय। सरकारनं सुद्धा आता त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि कामावर रुजू झाला नाहीत आज रात्री 8 वाजेपर्यंत तर निलंबन करण्याचं सांगितलं जात आहे। आपण आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर कामावर आला नाही तर तुमचं 6 महिन्याचं जे वेतन आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार नाही। सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, अन्यथा 6 महिन्याचा पगार कपात करू अशी तंबी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। पण तरीही डॉक्टरांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। दुसऱ्या बाजूला निवासी डॉक्टरांविरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। मुंबईत 500 निवासी डॉक्टरांना नोटीस पाठवण्यात आली आहे। जे हॉस्पिटलमध्ये 160 डॉक्टर कामावर रुजू झालेत। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय आणि इंदिरा गांधी रुग्णालयानं 440 डॉक्टरांचं थेट निलंबन केलंय। सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई झाली। पुण्यातल्या ससून रुग्णालयात 490 पैकी 338 डॉक्टर कामावर रुजू झालेत। 152 डॉक्टरांना कामावर रुजू होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे। तर औरंगाबाद आणि नांदेडमध्येही डॉक्टरांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिलेत। मार्डनं मात्र निलंबनाविरोधात कायदेशीर आवाज उठवण्याची भाषा केली आहे। मला डीएमआर कडून हे आमचं एक्सपल्शन लेटर आम्हाला भेटलेलं आहे। ते विभागात जाऊन आम्हाला घेण्यासाठी सांगितलेलं आहे। तर आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि सगळ्यांवरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। पण आम्ही याविषयी आता काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। आम्ही आमच्या लीगल ॲडवायझरशी बोलू आणि मग त्यानंतर आमची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला देऊ। पुण्यात तर डॉक्टरांनी आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून थेट निवासी डॉक्टरांना एका खोलीत कोंडल्याचा आरोप होतोय। विभाग प्रमुखांनी दमदाटी केल्याचा दावाही आंदोलक करतायत। ऍक्च्युली त्यांना जॉईन होऊ द्यायचं नाहीये आमच्या सोबत। म्हणजे ही जी काही आमचा एक मोटिव्ह आमचा जो आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल न व्हावा याकरता प्रेशर आणलं जात आहे कुठून तरी, आणि त्यामुळे कुठल्या तरी एका डिपार्टमेंटमधून त्यांना बंद करण्यात आलेलं आहे। गेल्या 4 दिवसांपासून राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून एल्गार पुकारलाय। पण त्यामुळे राज्यभरातल्या आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजलाय। अशा स्थितीत निवासी डॉक्टर सामंजस्याची भूमिका घेतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।